नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत हक्क म्हणजे काय. हक्क म्हणजे प्रत्येक व्यक्तीला समाजाने मान्य केलेला व कायद्याने मंजूर केलेला वाजवी दावा होय. हक्क म्हणजे व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी पूरक अटी व पोषक वातावरण, ज्या अभावी व्यक्तीला आपल्या सुप्त गुणांचा विकास करण्याची संधी मिळणार नाही. आधुनिक काळात व्यक्तीच्या आणि समूहाच्या हक्कांना राज्याची मान्यता असते. हक्क हे सत्ताधीशांच्या मर्जीवर अवलंबून राहू नयेत म्हणून राज्यघटनेत लिखित स्वरूपात त्यांची नोंद केलेली असते. उदाहरणार्थ, अमेरिकेच्या राज्यघटनेत मूलभूत हक्काचा समावेश केलेला आहे. तसेच भारतीय संविधानातील याचा समावेश भाग 3 मध्ये केलेला आहे. उदाहरणार्थ, समतेचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क इत्यादी हक्कांचे संरक्षण करण्याचा आणि अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही शासनाची आहे. मित्रांनो, या हक्काची पायमल्ली झाल्यास न्यायालयात आपल्याला दाद मागता येते. मानवी हक्काचे स्वरूप काय आहे आता ते पाहू. मानवी हक्क म्हणजे असे हक्क जे माणसाला माणूस म्हणून मिळतात. आपल्या प्रत्येकात काही ना काही गुण असतात. त्या गुणांचा पूर्ण विकास होण्यासाठी प्रत्येकाला समान संधीची आवश्यकताही असतेच. जेव्हा जात, धर्म, लिंग, भेदभाव याशिवाय सर्वांना समान संधी दिल्या जातात, तेव्हा प्रत्येक जण आपल्यातील सुप्त गुणांचा विकास करू शकतो. म्हणजेच मानवी हक्क हे सार्वत्रिक मीन्स युनिव्हर्सल आहेत. मित्रांनो, मानवी हक्काची संकल्पना काळानुसार बदललेली आढळते. आज आपण केवळ नागरी व राजकीय अधिकाराचाच विचार करत नाही, तर माहितीचा अधिकार अथवा प्रदूषणमुक्त पर्यावरणाचा अधिकार यासारख्या अधिकारांची चर्चा करतो. म्हणजेच मानवी हक्क काळानुसार विकसित होणारे असतात. मित्रांनो, काळजीपूर्वक ऐका. हे हक्क, हे अधिकार आपल्याला जन्मताच मिळतात. ते आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. ते आपल्याला कोणा समाजाने अथवा राजकीय नेत्याने दिलेले नसतात. मग मानवी हक्क आपल्यापासून वेगळे करता येत नाहीत. ह्या गोष्टी समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक हक्कासोबत आलेले कर्तव्य व्यक्ती व राज्य यांच्यासाठी बंधनकारक असतं. उदाहरणार्थ, आपणास जेव्हा प्रदूषणमुक्त पर्यावरणाचा अधिकार मिळतो, तेव्हा पर्यावरणातील प्रदूषण टाळणे व झाडे लावणे यासारखी कर्तव्य आपल्याला पार पाडावी लागतात. प्रदूषणास कारणीभूत ठरवणाऱ्यावर कारवाई करणे हे मग राज्याचेही कर्तव्य ठरते. हक्क व कर्तव्य एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत. त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बहुतांश हक्क हे राज्य व शासन यांनी केलेले मान्य असतात. हे हक्क राज्यघटनेत मूलभूत हक्कांच्या स्वरूपात समाविष्ट केले जातात. म्हणजेच हक्कांना कायद्याची मान्यता असते. जरी आपण हे हक्क उपभोगत असलो तरीही या हक्कांना राजाने घालून दिलेली काही बंधनेही असतात. उदाहरणार्थ, आपल्याला आपले विचार व्यक्त करण्याचे व बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. मानवी हक्काचा इतिहास पाहू. मानवी हक्काचा इतिहास खालील दस्तऐवजातून उलगडता येतो. मॅग्ना कार्टा 1215. मानवी हक्कांचा अर्थ सर्वप्रथम इंग्लंडमध्ये मॅग्ना कार्टामध्ये सांगितला गेला. याच्या माध्यमातून ब्रिटिश नागरिकांना काही नागरी हक्क देण्यात आले. मॅग्ना कार्टाने मानवी हक्काचा पाया रचला. बिल ऑफ राईट्स 1689. इंग्लंडमध्ये बिल ऑफ राईट्स मध्ये प्रचलित कायद्याची नोंदणी करून मानवी व हक्क स्वातंत्र्य याची नोंद केलेली आहे. अमेरिका स्वातंत्र्याचा जाहीरनामा 1776. यात सर्व व्यक्ती समान असून त्यांना अधिकार मिळाले पाहिजेत
असे घोषित करण्यात आलेले आहे. फ्रेंच स्वातंत्र्याचा जाहीरनामा हे पाहू. 1789 फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता व याची घोषणा झालेली. यात मानवी अधिकार सर्वांना मिळावेत याची चर्चाही झालेली होती. परंतु मानवी हक्काचे महत्त्व दुसऱ्या महायुद्धानंतर वाढलेले दिसते. मित्रांनो, संयुक्त राष्ट्रानेही मानवी अधिकारांची सनद तयार करून ती 10 डिसेंबर 1948 रोजी मान्य केली. म्हणून हा दिवस दरवर्षी मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, आता मानवी हक्काची सनद किंवा जाहीरनामा पाहू. संयुक्त राष्ट्राने 10 डिसेंबर 1948 रोजी मानवी हक्काचा जाहीरनामा घोषित केला. मानवाला आवश्यक असलेले स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुभाव यांचा समावेश केला आहे. या मानवी हक्काच्या संधेमध्ये प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्वरक्षणाचे स्वातंत्र्य, शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य तसेच धर्म स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. प्रत्येकाला आरोग्य, नोकरी व सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा हक्क मान्य केलेला आहे. मित्रांनो, स्वातंत्र्याच्या अधिकारात सर्वांना शांततेत सभा घेण्याचा व संघटन करण्याचा हक्क तसेच पर्यटनाचा हक्क देण्यात आलेला आहे. राजकीय स्वातंत्र्यामध्ये मतदानाचा अधिकार तसेच राजकीय प्रचार करण्याचा अधिकार व राजकीय जीवनात सक्रिय सहभागाचा अधिकार देण्यात आलेला आहे. सामाजिक सुरक्षतेसाठी प्रत्येकाला शोषणाविरुद्धचा व भेदभावाविरुद्धचा अधिकारही देण्यात आलेला आहे. वंश, वर्ण, लिंग, जात, धर्म इत्यादीच्या आधारावर भेदभाव करता येणार नाही असेही यात नमूद केलेले आहे. आर्थिक स्वातंत्र्यामध्ये नोकरी, समान कामासाठी समान वेतन, कामाच्या ठिकाणी योग्य वातावरण आणि विमा संरक्षण इत्यादीचे अधिकार देण्यात आलेले आहेत. मित्रांनो, कोणाच्याही खाजगी जीवनात शासनाने अथवा इतर व्यक्तींनी हस्तक्षेप करू नये, अन्यथा यावर कायदेशीर उपाय करण्याचा हक्क दिला आहे. कोणालाही मनमानी पद्धतीने अटक, स्थानबद्ध किंवा हद्दपार केली जाणार नाही याची तरतूदही करण्यात आलेली आहे. या सनदेनुसार कोणाचाही अमानवी छळ करणे तसेच अपमानास्पद वागणूक देणे यावर बंदी पाळण्यात आलेली आहे. सामाजिक स्वास्थ्यासाठी कालबाह्य प्रथा व बालमजुरी यासारख्या गोष्टींवर बंदी घालण्यात आलेली आहे. या संधेद्वारे शारीरिक छळ, अन्याय, भेदभाव, असमानता आणि मानसिक छळ थांबवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सर्व संयुक्त राष्ट्र सदस्यांसाठी ही सनद अनिवार्य आहे. संयुक्त राष्ट्राने जाहीर केलेल्या मानवी हक्काच्या जाहीरनाम्यात सर्वात महत्त्वाचा अधिकार मान्य केला तो म्हणजे सन्मानाने जगण्याचा अधिकार. यात सर्व व्यक्ती समान आहेत या तत्वावर भर देण्यात आलेला आहे. हा जाहीरनामा अनेक देशांच्या संविधान निर्मितीमध्ये प्रभावी ठरला आहे तसेच अनेक देशांच्या न्याय प्रक्रियेसाठी मार्गदर्शक घटक ठरला आहे. मित्रांनो, मानवी हक्काचे वर्गीकरण काय आहे आता ते आपण पाहू. मानवी हक्काच्या जाहीरनाम्यात असे कोणतेही वर्गीकरण करण्यात आलेले नाही. मात्र मानवी अधिकारांचा जसजसा विकास होत गेला तसतसे मानवी हक्काचे वर्गीकरण करणे गरजेचे बनले. मानवी हक्क हा भाग खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, मानवी हक्कामध्ये काही महत्त्वाचे घटक आहेत ते पाहू. पहिला घटक आहे नागरी व राजकीय हक्क, दुसरा विकासात्मक अधिकार, तिसरा आहे सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक हक्क, त्यालाच सामूहिक हक्क म्हणतात. मानवी हक्काच्या पायमल्लीस कारणीभूत असणारे घटक कोणते आहेत ते पाहू. पहिला घटक आहे कुपोषण. नागरिकांच्या कुपोषणास, विशेषतः मुलांच्या कुपोषणास अनेक घटक कारणीभूत ठरत असतात. नैसर्गिक आपत्ती, दारिद्र्य, स्थलांतर यामुळे अनेकांना आपल्या मूलभूत गरजा भागविता येत नाहीत.
हालाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळेही नागरिक आपला उदरनिर्वाह करू शकत नाहीत. पोषक आहाराच्या अभावामुळे कुपोषणाने अनेक बालकांचा मृत्यू होतो. दुसरा आहे संघर्ष. जगात वेगवेगळे संघर्ष हे दंगल किंवा हरताळ यामुळे निर्माण होतात. त्या काळात दवाखाने, शाळा बंद ठेवल्या जातात. मित्रांनो, विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नाहीत आणि रुग्णांना आवश्यक ते औषधोपचार मिळत नाहीत. अशा रीतीने मुलांचा शिक्षणाचा अधिकार व रुग्णांचा जीवितांचा अधिकार हिरावून घेतला जाऊ शकतो आणि घेतला जातो. तिसरा आहे महिला व मुलांवर केलेले अत्याचार. समाजातील हे दोन घटक सहजगत्या अत्याचारांना बळी पडतात. त्यामुळे त्यांना पुरुषांसारखे अधिकार मिळत नाहीत. त्यांचे अधिकार समाजाकडून नाकारले जातात किंवा त्यांची पायमल्ली होते. अल्पवयीन मुली व स्त्रियांवर होणारे बलात्कार, मुलींची विक्री, हुंडाबळी, सक्तीने मुलींना वेश्या व्यवसायाकडे ढकलणे यामुळे महिलांच्या अधिकारांची पायमल्ली होते. मुलांच्या शरीराला न पेलवण्याच्या कृती त्यांच्याकडून करवून घेतल्या जातात. आता चौथं पाहू, तुरुंगातील स्थिती. मित्रांनो, वेगवेगळ्या कारणाने पुरेशी चौकशी न करताच अनेक व्यक्ती तुरुंगात ठेवल्या जातात. अशा कारागृहांची स्थिती वाईटच असते. कारागृहातील वाढणारी कैद्यांची संख्या, छोट्या जागेत क्षमतेपेक्षा जास्त कैद्यांना ठेवले जाते, खोलीत मोकळी हवा नसते, सूर्यप्रकाश येत नाही, शौचालयाची योग्य व्यवस्था नसते. हे सर्व जरी कैदी असले तरीही माणूस म्हणून त्यांना मूलभूत गोष्टी मिळणे अत्यंत आवश्यक आहे. सोयीअभावी महिला कैद्यांची अवस्था तर जास्तच बिकट असते. वांशिक संघर्ष. वांशिक श्रेष्ठत्वाची भावना ही वांशिक संघर्षांना कारणीभूत ठरते. अशा संघर्षात लहान मुले, स्त्रिया व निष्पाप जनता व अल्पसंख्याक बळी पडतात. उदाहरणार्थ, श्रीलंकेत सिंहली व तामिळी संघर्षामध्ये हजारो नागरिकांची हत्या झालेली आहे. मित्रांनो, सहावं महत्त्वाचं आहे ते पाहू, पर्यावरणाची हानी. कारखान्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे विषारी वायू बाहेर पडतात. हे वायू पाण्यात, शेतात व घरात शिरतात. यामुळे मानवी शरीराला अपाय होतो. विकासाच्या नावाखाली जंगलाची मोठ्या प्रमाणात तोड केली जाते. तेथील आदिवाशांना विस्थापित व्हावे लागते. त्यामुळे त्यांच्या जगण्याचा अधिकार हिरावून घेतला जातो. सातवा आहे दलितांवरील हल्ले. मित्रांनो, भारतासारख्या लोकशाही देशातही दलितांवर हल्ले केले जातात. समाजातील अवमानकारक वागणूक व आर्थिक शोषणामुळे दलितांवर अन्याय होतच असतो. त्यांच्यावरील अन्यायाच्या घटना आजही मोठ्या प्रमाणात घडत असतात. त्यांना सन्मानाने जीवनही जगता येत नाही. त्यांच्या मानवी हक्काची अपेक्षा तर दूरच राहते. मानवी हक्काच्या संरक्षणासाठी केलेले उपाय. मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी पुढील प्रमाणे उपाय योजना केल्या जातात. त्या उपाययोजना कोणत्या आहेत आता मी तुम्हाला सांगते. या उपाययोजना दोन प्रकारच्या असतात. पहिली आहे घटनात्मक उपाययोजना, घटनात्मक बाह्य उपाययोजना. तर मित्रांनो, पहिली पाहू घटनात्मक उपाययोजना काय आहे ते. पहिलं, मूलभूत अधिकार. मित्रांनो, अनेक देशांमध्ये संविधानाने नागरिकांसाठी मूलभूत हक्क दिलेले आहेत. या हक्काचे उल्लंघन व्यक्ती, संस्था, शासनाकडून किंवा कोणत्याही घटकाकडून होत असेल तर त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार नागरिकांना प्राप्त होतो. यामुळे त्यांच्या हक्काचे संरक्षण होते. मित्रांनो, लोकांच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी व विशेष वर्गाच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी काही संस्थांची स्थापना केलेली आहे. आता दुसरं पाहू, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग. मित्रांनो, हा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग अत्यंत महत्त्वाचा आहे. स्किप न करता काळजीपूर्वक ऐका. भारतामध्ये
मानवी हक्क आयोगाची स्थापना सन 1993च्या मानवी अधिकार संरक्षण कायद्याअंतर्गत करण्यात आलेली आहे. मानवी अधिकारांचे उल्लंघन थांबवून प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवून देण्यासाठी आयोग सक्रिय आहे. तिसरं पाहू, राष्ट्रीय महिला आयोग. या विशेष आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. यात एक अध्यक्ष व 5 सदस्य असतात. यात कमीत कमी एक सदस्य अनुसूचित जाती व एक सदस्य अनुसूचित जमातीचा असावा. हा आयोग महिलांना कायद्याने पुरवलेल्या सर्व संरक्षणाचा अभ्यास करवतो. स्त्रियांवर होणारे अत्याचार, हिंसाचार, छळ, शोषण, हुंडाबळी, बलात्कार इत्यादी मधून स्त्रियांवर होणारा अत्याचार कमी करण्याचा प्रयत्न हा आयोग करत असतो. चौथा आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती व जमाती आयोग. मित्रांनो, हा आयोग अनुसूचित जाती व जमातीचे संरक्षण करतो, जातीयवादाचे निर्मूलन करण्याचा प्रयत्न करतो आणि सामाजिक व आर्थिक प्रगतीचा पुरस्कार करतो, समानता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतो, अत्याचाराच्या विरोध खटल्यात सहाय्य करतो. पाचवा पाहू, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग. या आयोगाची स्थापना सन 1993 मध्ये झालेली आहे. मित्रांनो, या आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतात. केंद्रीय मागासवर्गीय यादीमध्ये नागरिकांच्या गटाचा अंतर्भाव करण्याचा व विनंतीची तपासणी हा आयोग करतो, हे त्याचे प्रमुख काम आहे. सहावं पाहू, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग. हा आयोग देशातील अल्पसंख्याकांचे संरक्षण व त्यांच्यासाठीच्या विविध योजनांच्या कार्यवाहीसाठी काम करतो. मित्रांनो, या आयोगाच्या स्थापनेबरोबरच शासनाने मानवी हक्काच्या संरक्षणासाठी वेगवेगळे कायदे संमत केलेले आहेत. तर विशेषतः महिला, मुले, मागासवर्ग, अनुसूचित जाती जमाती, ज्येष्ठ नागरिक व अपंग यांच्या हितरक्षणासाठी कायदे केलेले आहेत. दुसरा पाहू, घटनाबाह्य उपाय. अशा शासकीय संस्था व प्रसार माध्यमे यांचे कार्यही मानवी हक्क संरक्षणाचे घटनाबाह्य उपाय यामध्ये येतात. पहिली गोष्ट आहे अशासकीय संस्था. मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी अशाच अनेक चळवळी निर्माण झाल्या, त्यांनी लढे उभारले, त्यात बऱ्याच प्रमाणात यशही मिळालेले दिसते. मित्रांनो, उदाहरणार्थ आपण पाहू, चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा यांनी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी हे आंदोलन छेडले. जंगलांची होणारी बेसुमार तोड रोखणे व पर्यावरणाचे रक्षण करणे हे या चळवळीचे मुख्य उद्दिष्ट होते. मेधा पाटकर यांचे नर्मदा बचाव आंदोलन हे विस्थापितांचे प्रश्न सोडविण्यासाठी झाले. मानवी हक्कासाठी काम करणारी अशासकीय संस्था, मानवी हक्कांच्या रक्षणासाठी काम करणारी जागतिक अशासकीय संस्था मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यात नमूद केलेल्या मानवी हक्कांचा आदर करण्यासाठी प्रयत्न करते. मानवी हक्क हे अविभाज्य व परस्परांवर अवलंबून आहेत, असा ॲम्नेस्टी इंटरनॅशनलचा विश्वास आहे. ही संस्था हक्कांसंबंधितांचा अहवाल तयार करून प्रकाशित करते. अनेक देशात शासनाविरुद्ध अहवाल प्रदर्शित न केले आहेत, त्यामुळे अनेक देशातील सरकारे नाराज झाली. या अहवालांना मानवी हक्कांसाठी खूप महत्त्व आहे. ह्युमन राईट्स वॉच. मानवी हक्कांसाठी काम करणारी अशासकीय संस्था. ह्युमन राईट्स वॉच ही जागतिक अशासकीय संस्था आहे. ही मानवी हक्कांसंबंधी कार्य करत असते व ही कार्य करणारी, संशोधन करणारी अमेरिकेतील सर्वात मोठी संस्था आहे. मित्रांनो, मानवी हक्कांच्या पायमल्ली संबंधी जागतिक प्रसार माध्यमांचे लक्ष वेधून घेतले आहेत. ही सैनिकांच्या वापराविरुद्ध आवाज संस्थाबल उठवते. मित्रांनो, दुसरा आहे प्रसार माध्यमे. रेडिओ, टीव्ही, वृत्तपत्रे, नियतकालिके, इंटरनेट, टेलिफोन, फॅक्स इत्यादी स्रोतांना प्रसार माध्यमे म्हणता येईल.
या माध्यमांनी मानवी हक्कांची जोपासना करण्याचा प्रयत्न केला व जनजागरण घडवून आणले आणि लोकमत संघटित केले. मित्रांनो, प्रभावी प्रसार माध्यमे मानवी हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी मोठ्या प्रमाणावर पार पाडतात. माध्यमांची भूमिका मानवी हक्काबाबत सातत्याने जागरूकता घडवून आणली जात आहे. अस्पृश्यता निवारण, हुंडाबळी, स्त्री पुरुष समानता यासारख्या आंदोलनांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळत आहे. भोपाळ गॅस गळती पीडितांचे आंदोलन, नर्मदा बचाव आंदोलन, ओरिसातील पास्को प्रकल्प विरुद्ध आंदोलन अशा अनेक आंदोलनांना प्रसिद्धी देऊन त्यांनी जनतेचे लक्ष वेधले आहे. प्रसार माध्यमे मानवी हक्कभंग जनतेसमोर आणतात. हे माध्यमे पठारबाह्य संरक्षण म्हणून काम करतात. मानवी हक्कभंगाच्या नोंदी ठेवून त्या घटना परत घडणार नाहीत यासाठी जनजागृती करतात. अन्यायकारक घटनांना प्रसिद्धी देऊन ते अनेकांचा आवाज बुलंद करतात व शासनावर दबाव आणतात. तर मित्रांनो, ही होती आजची मानवी हक्काबद्दलची अत्यंत महत्त्वाची व उपयुक्त माहिती. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, ज्यामुळे माझे रोज नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्स फॉर वॉचिंग.